शुभ दुपार मंडळी. दुपारचा 1:30 वाजला आहे आणि पाऊस आत्ताच थोडा कमी झाला आहे. तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे आमच्या गणेश चित्रशाळेवर. नमस्कार, मी समीर कुंभार गजाल कोकणातली या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये थेट आमच्या गणेश चित्रशाळेमधनं स्वागत आहे. मंडळी, गणेश चतुर्थीला अवघे काही दिवसच बाकी राहिलेत. प्रत्येकजण आपल्या त्या दृष्टीने तयारीला सुद्धा लागला आहे. तर आमच्या गणेश चित्रशाळेमध्ये आम्ही बाप्पांच्या मूर्ती बनवायला चालू केलेल्या आहेत. त्याचं काम चालू आहे. तर आमच्या चित्रशाळेमध्ये पूर्ण मातीचे गणपती बनवले जात आहेत. आपली शेतामध्ये विशिष्ट प्रकारची चिकट माती भेटते, त्या मातीपासून आम्ही बाप्पांच्या मूर्ती बनवतो. तर मी तुम्हाला आता कुठल्या कुठल्या बाप्पांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्या दाखवतो. त्याच्यानंतर किती काम बाकी आहे, कसं काम चालतं, कोण कोण आहेत काम करायला, ते सगळं दाखवतो आणि नंतर बाकीचं सगळं. सुरुवात करूया आपल्या पूजेच्या गणपती बाप्पांकडनं. म्हणजे आम्ही जेव्हा गणपती बनवायला चालू करतो त्यावेळी अशा प्रकारे बाप्पांची मूर्ती पूजेला लावतो. आणि या साईडला आहे माती, ती पूजा करून ठेवली आहे. तर ही एक गणपती बाप्पांची मूर्ती सिंहासनावर बसलेली, म्हणजे या बाजूला सिंह येणार दोन. ते आता पाठ थोडा अरुंद असल्या कारणाने ते मी ठेवले नाही आहेत. ह्या आपल्याकडे 4 मूर्त्या आहेत, 1, 2, 3 आणि 4, म्हणजे फायनल फिनिशिंग करून ठेवलेले, कलरसाठी रेडी. ह्या साईडला एक छोटीशी मूर्ती आहे कमळावर बसलेली आणि उजवा पाय हुंदरावर ठेवला आहे. अशी सुंदर मूर्ती, त्याचं अजून फिनिशिंग बाकी आहे. अगोदर लाकडी जे स्टूल असतं त्याने फिनिशिंग केलं जातं आणि त्यानंतर ब्रशने फायनल फिनिशिंग अशा प्रकारे होतं. तर ही छोटीशी मूर्ती इकडे आहे. या साईडला राधाकृष्ण, इकडे गोकुळ आहेत बनवायचे. आत्ता आम्ही ह्या मूर्त्या काढतोय साच्यामधनं. म्हणजे टोटल 5 मूर्त्या झाल्या आहेत, अजून 3 काढायच्या आहेत. म्हणजे एक भरून ठेवला आहे, तो काढायचा. त्याच्यानंतर अजून 2 काढायचे. ह्याच्या हात वगैरे किंवा ह्याची डोकी वगैरे आहेत ते ह्या साईडला काढून ठेवले आहेत. हे काम झाल्यानंतर आपण दुसरी मूर्ती काढणार आहोत साच्यामधनं.
मूर्ती बघा, बाजूला सिंह आहे आणि राजा पोझिशनमध्ये बसलेली मूर्ती. सकाळी आपण साच्यामधनं हे 2 3 4 8 गणपती काढून ठेवलेत आणि मग अशी त्या साईडचे काढले ते. आणि आपली ही बच्ची कंपनी काम करतायत. सुयश काय करतो? इकडे आहे साई आणि तिकडे सोनू. तर मी मगाशी सांगत होतो ना, ते असं हे बघा, हे स्टूल असतं अशा प्रकारे. ज्यावेळी बाप्पाची मूर्ती बनवून तयार होते, म्हणजे साच्यातनं वगैरे काढल्यानंतर किंवा हाती बनवल्यानंतर अशा प्रकारे अशा प्रकारच्या स्टूलने फिनिशिंग द्यावं लागतं आणि त्यानंतर फायनल फिनिशिंग ब्रशने होतं. तर इकडे सुयश आणि साई आहे, फिनिशिंग करत आहेत. आणि इकडे सोनू आहे, तो लालबागच्या मूर्तीला फिनिशिंग देतोय. ह्या साईडला एक सुंदर अशी मूर्ती, आसन आहे, बाजूला हंस, पाठीमागे कोच. या साईडला मंडळी साच्यामध्ये गणपती भरून ठेवला आहे, ओपन नाही केला आहे. याच्यामध्ये ह्या गणपती बाप्पाची मूर्ती असणार अशी. आणि काही साच्यांमध्ये पूर्ण डोकीपर्यंत बाप्पाची मूर्ती असते, बाकी हे जे हात वगैरे असतात ते सेपरेट काढावे लागतात. तर ही बाप्पाची मूर्ती ची डोकी आहे ना, ती सेपरेट आहे, ते आपण त्या साईडला असं काढून ठेवलं. या साईडला डोकी आहेत, साईडला हात, अशा प्रकारे. आणि ह्या साईडला आहेत ते फायनल फिनिशिंग झालेली मूर्ती, कलरासाठी रेडी. आत्ता आपल्यासोबत मयूर आलाय फिनिशिंग करायला. ह्या साईडच्या मोठ्या मूर्त्या आहेत बाप्पाच्या, त्या हाती बनवल्या आहेत. ही एक, ही आणि ही, जी पूर्ण हाताने बनवलेली मूर्ती. मंडळी, आपल्या गणेश चित्रशाळेमध्ये पूर्ण मातीचे गणपती बनवले जातात. म्हणजे अशा प्रकारची ही गावठी माती म्हणू शकतो आपण, जी शेतामध्ये मिळते. प्लॅस्टरचे आम्ही बनवत नाही, किंवा जी शाडू माती असते ती वापरत नाही आम्ही. तर अजून भरपूर काम बाकी आहे. साधारणतः 70 ते 75 अजून बाप्पांच्या मूर्त्या बनवायच्या आहेत.
तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ज्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्या आवडल्या तर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, धन्यवाद.